माइंडकर सर आहेत, पत्रकार आहेत, राजकीय विश्लेषक आहेत आणि त्याचबरोबर मनीष कुलकर्णी जे राजकीय विश्लेषक आहेत ते सुद्धा आपल्या सोबत आहेत। मी सुरुवातीला माइंडकर सरांकडे जाते। माइंडकर सर, राष्ट्रवादीने ज्या पद्धतीने ज्या स्वॅग मध्ये म्हणूया आपण त्यांना जी मंत्रिपदाची ऑफर दिली होती आम्ही ही स्वीकारणार नाही असं म्हटलेलं आहे, काय चित्र पहिल्याच दिवशी दाखवण्याचा प्रयत्न होतोय हा? एक प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने राष्ट्रवादीला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे। आणि आता आपल्या करस्पॉन्डंटने जे सांगितलं ते मी ऐकत होतो, ही पहिली वेळ नाहीये की अगदी नाव अनाउन्स झाल्यानंतर मला हे अभिप्रेत असलेलं हे कॅबिनेट मंत्री पद नाही म्हणून हे जयंत सिन्हांचे वडील यशवंत सिन्हा हे सुद्धा त्यांनी सुद्धा मंत्रिपद नाकारलेलं होतं। ही जुनी 1989 सालची घटना आहे। आता मला असं वाटत नाही अजित पवार किंवा त्यांचा राष्ट्रवादी गट हा काही फारसं बार्गेनिंग करू शकतो, कारण त्यांचं मला वाटतं फक्त एकच खासदार, लोकसभेत एक, राज्यसभेमध्ये एक, त्यामुळे एकच खासदार असताना दोघांच्या बदल्यात म्हणजे जी एक यार्डस्टिक आहे केंद्र सरकारची की तुमच्याकडे लोकसभेतले किमान 3 ते 4 खासदार असतील तर तुम्हाला कोएलिशन पॉलिटिक्स मध्ये एक कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद मिळू शकतं। ही एक त्यांची यार्डस्टिक असते नेहमी का। आता याच्यामध्ये राष्ट्रवादी कुठेही बसू शकत नसताना नाही, पण मग याच्यामध्ये मांझी बसतात ना, मांझींचा एक खासदार असताना त्यांना मंत्रिपद ऑफर होतंय। मांझींना कोणी प्रमोट केलेलं आहे? कदाचित त्यांना काय नितीश कुमारांनी त्यांना समोर केलेला आहे का हा प्रश्न आहे। पण ओव्हरऑल मी एवढंच सांगतो की कोएलिशन पॉलिटिक्स जे काही 1989 पासून सुरू आहे ती जी यार्डस्टिक आहे 3 ते 4 लोकसभेतले खासदार असतील तर एक कॅबिनेट मंत्रीपद मिळतं, ही नेहमीची यार्डस्टिक असते। आता त्याच्यामध्ये हे बसू शकत नाही। केवळ प्रफुल्ल पटेल यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळात एव्हिएशन मिनिस्ट्री हँडल केलेली आहे आणि त्याच काळात एअर इंडिया मोठ्या प्रमाणात लॉस मध्ये गेला, म्हणजे तो आपण मुद्दा आता पूर्ण सोडून देऊया, अनेक मुद्दे आहेत हा मुद्दा आपण सोडून देऊया। पण एवढाच मुद्दा धरूया की केवळ 10 वर्ष ते एव्हिएशन मिनिस्ट्री त्यांनी सांभाळली म्हणून त्यांना कॅबिनेट मंत्री घ्या हे म्हणणं मला ज्या नरेंद्र मोदींना हे बार्गेन भाजप एंटरटेन करेल का हाही प्रश्न आहे। आपल्यासोबत मनीष कुलकर्णी सुद्धा आहेत, विश्लेषक आहेत। कुलकर्णी सर, या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहताय, शपथविधीच्या आधीच्या या घडामोडी? सभागृह नेता निवड झाली त्या दिवशी नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणामध्ये अगदी स्पष्ट सांगितलं की कुणावरही कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका। ज्या पद्धतीने तुम्हाला निरोप येतील, कागद येतील तर त्याच्यामुळे चलबिचल मनामध्ये होऊ देऊ नका। अंतिम निर्णय आम्ही सगळे मिळून इथे बैठकीत घेणार आहे आणि अंतिम निर्णय तुम्हाला कळवण्यात येईल। तोपर्यंत तुम्ही कुठलाही असो खासदार, तो सहयोगी पक्षाचा असो किंवा भाजपचा असो, त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांना सांगून ठेवलेलं आहे की आता वेट अँड वॉच मध्येच राहा। कुणीही असा समज करून घेऊ नका की आपल्याला मंत्रिपद मिळालंच। तर हा संदेश फक्त भाजपच्या लोकांसाठी नव्हता, मला वाटतं तो संदेश अलायन्स पार्टनर जितके आहेत त्यांच्यासाठी पण होता। अगदी माइंडकर सर, अजित पवारांनी सांगितलेलं आहे की आम्ही नाराज नाही, आम्ही एनडीएला पाठिंबा देऊ, पण त्यांच्या बोलण्यामधनं ती नाराजी झिरपत होती, ती दिसत होती। आपला एवढा मोठा अपमान झाल्यानंतर कोण मान्य करणार आहे की होय आमचा अपमान झालेला आहे? पहिली गोष्ट एक आपण मान्य करूया की आपण जो जितन कुमार मांझी यांच्या बाबतीत म्हणाला तर ते जितन कुमार मांझी यांनी नितीश कुमारांची स्तुती केलेली होती। आता नितीश कुमारांनी कदाचित त्यांना पाठिंबा दिला म्हणून त्यांचा नंबर लागला। इथे एक फॅक्ट आपण लक्षात घ्या, रिक्वायर्ड नंबर हा मिळू शकलेला नाही आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादीला आम्ही घेऊ शकत नाही हे ब्लंटली त्यांना सांगण्यात आलेलं आहे। आणि जेवढं नरेंद्र मोदींना अगदी मी चीफ मिनिस्टर असल्यापासून त्यांना मी कव्हर केलेलं आहे ते अशा वेळेस बार्गेनिंग करण्याकरता किंवा एखादा पद मागण्याकरता एखादा आमदार किंवा खासदार त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांचे जे हाल करतात त्यांनी त्या भाषेत सांगितलं असेल आणि अजित पवारांना हेच सहन झालेलं नसेल आणि आपण जे म्हणाल ते खरं आहे, त्यांच्या प्रत्येक शब्दातून ते दुखावले गेलेले आहेत पण बोलू शकत नाहीये हे दिसत होतं। अगदी कुलकर्णी सर, एक आहे याच्यामध्ये आता मांझींचा उल्लेख झाला इथे, तर यापूर्वी सुद्धा आपण हे चर्चा केलेली होती यावरती की
किंग मेकर आता सत्तेतल्या चाली खेळणार का? एक प्रकारे हा त्याचाच इशारा आहे की नितीश कुमारांनी शब्द टाकला आणि मांझींना मंत्रिपद मिळतं आणि अजित पवार राहून जातात मंत्रिपदापासून. अगदी बरोबर आहे, पण अजित पवार हे त्यांचा पक्ष सोडून कुठल्या कारणासाठी भाजप सोबत आले हे विसरायला नको. हो, आता 2 दिवसापूर्वी एक बातमी होती, त्याच्यामध्ये शिवसेनेनी त्यांच्यावर जे ॲलिगेशन्स केले होते त्या ॲलिगेशन्समध्ये स्पष्ट आहे की ईडीने त्यांची जी संपत्ती जप्त केली होती त्याच्या 180 कोटी रुपयाची ती परत दिलेली आहे. प्रत्येक बार्गनिंग ही मंत्रिपदावरच होते, हा जो समज आहे हा थोडा वेळ बाजूला ठेवून त्या अँगलने विचार करावा लागेल असं मला वाटतं. अगदी. माइंडकर सर, पुन्हा एकदा म्हणजे नितीश कुमार यांची ताकद आता जर एक मंत्रिपद देऊ शकत असेल तर भविष्यामध्ये काय काय घडू शकतं? भविष्यामध्ये त्यांच्याकडे सुद्धा एखादं मोठं पद येऊ शकतं. आर्म्स ट्विस्टिंग सुद्धा जिथे जिथे त्यांना पाहिजे, म्हणजे मग बिहारचं स्पेशल स्टेटस असू दे किंवा कुठल्याही बिहारच्या दृष्टीने किंवा त्यांना अजून एक टर्म होण्याकरता ते कुठल्याही प्रकारे आर्म्स ट्विस्टिंग करू शकतात. आणि माझ्या दृष्टीने सध्या नितीश कुमार आणि हे नायडू, हे चंद्रबाबू नायडू हे दोघच जण अशा परिस्थितीत आहेत की जे काही प्रमाणात तरी मोदींशी बार्गेनिंग करू शकतात. पण पुन्हा मी मोदींचा स्वभाव म्हणून एक सांगून ठेवतो की ते कधीही कुठल्याही त्यांच्या पार्टनर असलेल्या पक्षाचं फारसं ऐकून घेऊ शकत नाही. जे आपल्या पक्षातल्या आमदारांचं सुद्धा ऐकत नाहीत ते त्यांचं ऐकून घेणार नाहीत. त्याच्यामुळे मोदी, मला असं वाटत नाही की या एक प्रकारच्या दबावाला जो अजित पवार सुद्धा टाकत आहेत त्या दबावाला ते बळी पडणार नाहीत. आणि पुढचं माझं मत असं आहे की कदाचित तटकरेंना जे मिळत आहे त्या राज्यमंत्री पदावर राष्ट्रवादीला समाधान संध्याकाळपर्यंत मानावं लागू शकतं, ही वस्तुस्थिती वाटते. अगदी. कुलकर्णी सर, यामध्ये असं आहे की आपल्याला फक्त नितीश कुमार नाही तर चंद्राबाबूंना सुद्धा विसरून चालणार नाहीये. चंद्राबाबू हा सुद्धा यातला एक मोठा फॅक्टर आहे. त्याचबरोबर शिंदेकडे सुद्धा 7 खासदार आहेत, मात्र 7 असताना एक राज्यमंत्रीपद त्यांच्या वाट्याला येत आहे. एक्झॅक्टली. हो हो, कुलकर्णी सर. एक्झॅक्टली बरोबर आहे. 5 राज्यमंत्री, सॉरी 5 त्यांच्याकडे खासदार असताना सुद्धा त्यांच्याकडे एकच राज्यमंत्रीपद येत आहे. पण यासोबतच हेही लक्षात ठेवायला पाहिजे आपण की अलायन्स पार्टनर हे फक्त केंद्रासाठी नाही आहेत, ते राज्यामध्ये पण त्यांचं सरकार आहे, राज्यामध्ये पण पुढे निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना महत्वाची खाती मिळू शकतात. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा राजकीय वाटाघाटी घडतात त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा चारी बाजूनी विचार करून निर्णय घेतला जातो. आत्ता आपण केंद्राला फोकस करतो आहे.